दा हा इलेक्ट्रॉनिक काटा आहे. या उजव्या ताटलीमध्ये नाना महाजन विश्राम बाग विषमुक्त नैसर्गिक लिंबू ऑर्गॅनिक लिंबू आहेत. आणि हे एक आमच्या शेजारी असलेले रासायनिक शेतकरी, रासायनिक खते, फर्टिलायझर, युरिया मटेरियल टाकणारे शेतकरी यांचा लिंबू आहे. दोघांचं वजन 200 ग्रॅम सारखं भरलेलं आहे. आता आपण त्यांना चिरून कोणत्या लिंबूमध्ये रस जास्त निघतो ते बघायचं आहे. कापा फटाफट, व्हिडिओ मोठा नाही झाला पाहिजे, फटाफट कापा. खाली रस नका पडू द्या. आडवा कापा, बरोबर. शोभा 2 काचेचे ग्लास दे सारखे एक साईजचे. हे कापा. आता हे रासायनिक खतांचे लिंबू एकाच आकाराचे ग्लास 2 आणा, 2 घ्या. ठेवा इथं. हां घ्या. आता पिळा. पिळा फटाफट, व्हिडिओ मोठा होतोय. भैया तू ये दाबरे, पिळ फटाफट पिळ. चांगला पिळा. भेदभाव करू नका पिळताना. इकडची फोड तिकडे, तिकडची फोड इकडे नका उद्या, बरं का. व्हिडिओमध्ये सापडून जाल तुम्ही. आपलं कोणतं आहे? हा इकडचा आहे आपला. कमी ना, कट करून द्या. आता नका बोला, बंद करा. गाणे बंद करा. शोध ऐदी बोला काढे मला पण आतो काला पिळा फटाफट. हवा आमनं आला ना रमी. बोलू नका, व्हिडिओ चालू आहे. ज्याच्या त्याच्या पुढे तिकडेच ठेवा. झालं. एक बाकी काय आणणार रे? कोथिंबीर ऑर्गॅनिक. जोड रे. ए थांब रे बोलू नका. आता हा बघा सर्वांसमोर व्हिडिओ काढलेला आहे. आता उजव्या बाजूचा ग्लास हा विषमुक्त नैसर्गिक शेतीतला लिंबूचा रस
लिंबूचं वजन 210 ग्रॅम सारखं नंतर लई दोघांचं. आणि डाव्या बाजूला हा रासायनिक खतांच्या बागेतील हा लिंबू, ह्या त्याच्या फोडी, ह्या याच्या फोडी. हा रासायनिक, हा नैसर्गिक. आपण इथं बघू शकता जास्त क्वांटिटी, जास्त मिली वर धरा ह्या नैसर्गिक लिंबूमध्ये आपल्याला दिसून येत आहे. सारखं धरा, एकाजवळ द्या, सारखं धरा वर बघू शकता. लेवल करा अशी सारखी. अरे असं धरा ना, असं. हां नाही तसं नाही, तसं नाही. अरे उलटं सोलटं न करा ना, डावजं न करा ना. हां याच्यात आपल्याला दिसत आहे सगळ्यात जास्त क्वांटिटी नैसर्गिक शेतातील लिंबूमध्ये आहे. आम्ही गो आधारित शेती करतो, कुठलंही रासायनिक खत, युरिया मटेरियल टाकत नाही. फक्त जीवामृत आणि वर्षातून एकदा घन जीवामृत. आणि ह्या रसाला अप्रतिम चव. याच्यात कलर बघा आणि याचा कलर बघा. केमिकल कुठले अन्न खाल्लं तर आपल्याला आजार होतात, नैसर्गिक खाल्ल्याने आजार होत नाही. हे या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगू इच्छितो. धन्यवाद. नाना महाजन, नगरदेवळा, विषमुक्त नैसर्गिक बाग, विश्राम बाग, नगरदेवळा. शेतकरी संघटनेचा